हॅलो मंडळी, नमस्कार. तर आपण आलेलो आहोत आमच्या गावाला आणि मला खूप जण म्हणत होते आमच्या गावच्या घराचा व्हिडिओ वगैरे बघायचा आहे. शेतातलं त्यांना खूप आवडतात इन्स्टाच्या स्टोरी. तर मी आता गावाला पाणी द्यायला आलो होतो. आमचे पप्पा पाणी देत आहेत, आई आहे भाजी खुडते. तर बघूया कसलं ऊन आहे. शहरात हे मिळेनच झालेलं आहे ऊन. पुण्यात तर बेकार परिस्थिती सगळीकडं. ही आमची बैल आहेत. आमच्या आप्पांना, माझ्या चुलत्यांना बैलांचा भरपूर नाद आहे आणि त्यांना फार आवडतात. दादूला पण आवडतात आमच्या. आणि हे आमचं घर आहे. हे बघा, हे घर आहे. हा समोरचा वरांडा आहे. हा आंबा खूप भारी आहे. आणि काय, हे लिंबाचं झाड होतं छान, पण ते तोडले, त्याला सगळी कीड लागलेली म्हणून. तर आणि हे घर आहे. इथं चूल आहे. आणि बघा, घराच्या मागच इकडनं गेलं की आमचं शेत आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो आमचं शेत. बघा, घरातनं आलं की इथून घराच्या मागच इथं गोठा आहे. बैल सध्या बाहेर बांधलीत. आणि हे शेत आहे. हे ते खाली इथं आम्ही भुईमुग लावलेला. तर अजून तर काय आलेलं नाही. चील आलेलं आहे. ही चिलाची भाजी आमचे देवदत्त दादा, त्यांना खूप आवडत आहे. बऱ्याच जणांनी सांगितलेली मला चिलाची भाजी, हो का, अशी फुकट. पुण्यामध्ये 30-40 रुपयाला ही गड्डी आहे चिलाची. हो का, कसला कवळा चील, काही करायचं नाही. ही भाजी फक्त पाण्यावर येते, धुक्यावर येते. तिला काही खत नाही, पाणी द्यायला लागत नाही, काही नाही. आता ह्या जमिनीत आम्ही लावलेलं आहे भुईमुग. तर बघा, तुम्हाला दिसत असं नाही, छोटे छोटे कोंब यायला लागलेले आहेत का भुईमुगाला. असे ते मागच्या रविवारी लावलेले आहेत. त्याला आता पाणी द्यायचं आहे, म्हणजे मग हा भुईमुग येईल. हे असं पाटाचं पाणी घेतलेलं आहे आम्ही. आणि पाटाचं पाणी चाललं आहे आमच्या गव्हाला. इथं जरा कमी भरलं आहे गहू, जास्त हे नाही वाटत. इथं थोडंसंच हे झालं आहे, पण उगवलं आहे मागच्या वेळेसपेक्षा चांगलं उगवलं आहे. आणि इथं मात्र खालच्या ह्याच्यात तुम्हाला हे आंब्याचं झाड बघा, केवढं मोहर आलेलं आहे त्याला. तर हे पप्पा आहेत आमचे. पप्पा हे बघा बगळे. आणि आता आलं का पाणी, तिथपर्यंत गेलं आहे. फोडा. ते दार धरणं म्हणतात. असं आता ती सरी बंद झाली. इकडनं आता पाणी येईल सगळं. अशी एक सरी फोडत जायची. आता पाणी यायला लागले. कसलं भारी वाटतं ना, एकदम मस्त. आणि हे आमचे पाहुणे आहेत, आमचे रक्षण करते. गावाला कीड बीड लागू नये म्हणून बघा, हे असे फिरत असतात. तेव्हा का खंड्या गेला तिकडनं. किती छान. बघा, हे असं पाटाचं पाणी आहे. आणि हा पाटाचं पाण्यातनं एक सरी भिजवणं चालू आहे. आणि हे बांधावरचा पावटा. इकडं आमचे नाना आहेत एक, त्यांनी वाटाणा आणि हरभरा लावलेला आहे. तर आमची आई आता तो हरभरा, कवळा हरभरा असतो ना, तो खुडायला गेलेली आहे. आणि मी थोड्या वेळाने जी चिलाची भाजी दाखवली ना, ती ह्याच वावरातून तोडत असते. बघा, इथून दिसेल. हे बघा, हे जे सगळं उगवलं आहे ना, हा चिल आहे. तिथं वाटाणा आहे, तिकडं पुढं हरभरा आहे, खाली इकडं वावरात बटाटा लावलेला आहे. ही आंब्याची झाडं आहेत. तर आपली भाजी झाली, आपलं पाणी देऊन झालं. आई तिकडं वाटाणा, पावट्याच्या शेंगा पण तोडते आणि हरभऱ्याची भाजी पण कुठे. तुम्हाला मी बगळे दाखवते, एक मिनटं. हे बघा, पाहुणे आलेत. कसे पाहुणे. हे अशी एक सर अर्ध्यापर्यंत जाऊन द्यायची आणि मग उरलेलं तिकडनं भिजवायचं. किंगफिशर खंड्या गेला.
मी काही जास्त पाटात उभं राहत नाही, कारण मी ऑलरेडी सर्दीतून बाहेर आलो आहे. कसं तुम्हाला माझ्या मागं बघळे ऊन. येस. हे आमच्या वावरात आलेत पाहुणे. आणि हा सह्याद्री बघा, अजून धुक्याची चादर घेऊन गावाला एकदम ते धुकं आहे अजून सगळं असं. आणि आता तुम्हाला मला व्हिडिओ दिसते का नाही माहिती नाही, काही आंब्यांना मोहर बघा. हे आमचा छोटा आहे तो आंबा, आणि ह्याचा मोहर बघा इतका मोहराने झाकला आहे. एक छोटा एक दाखवते बघा इथं, हा बघा मोहराने भरलेला. आणि आता मला इथून दिसतो एकदम लांबचा एक, हा जो माझ्या बरोबर बोटाच्या पुढे पॉईंट, तो एक आंबा. एक मिनिट हा, हा बघा एवढा असा मोहर दिसतोय, हा पांढरा पांढरा त्याच्यावरती. ते किती मस्त आहे, वाटते गावाला एकदम शांत. सगळ्यांची कामं चालू आहेत. वावरात भाजी तोडत आहे, कोण पावटा तोडायला चाललंय, कुणाचं गव्हाला पाणी देणं चालू आहे. आणि पाण्याचा झुळझुळ आवाज.